Good evening, all of you. ठीक आहे. कालच्या अनालिसिस बघा आपण कशा पद्धतीनं काय सांगितलं होतं मार्केटमध्ये. एक ही जी काय हॉरिझॉन्टल लाईन होती, बरोबर नाही, या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती आपण काय म्हटलं होतं, एक बुलिश मूव्ह आपल्याला पाहायला भेटेल. आणि ही जी काय डाऊनसाइडची सपोर्ट लाईन आहे, त्या सपोर्ट लाईनच्या खाली आपण काय म्हटलं होतं, आपण डाऊनसाइडला व्ह्यू पॉइंट जाईल. आणि अग्रेसिव्ह ट्रेडर कधी सांगितलं होतं सांगा? अग्रेसिव्ह ट्रेडर जशी ही फ्लॅट ओपनिंग सपोज दॅट झाली यामध्ये, आणि ही ट्रेंड लाईन जर का ब्रेक झाली असती, तर आपण बोललो होतो की नाही नाही, प्राइस अपसाइडला निघून जाईल. आणि डाऊनसाइडला जशी ऍज सुन ऍज ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल, तसे अग्रेसिव्ह ट्रेडर तुम्ही म्हणजे आपले रिस्क रिवॉर्ड व्यवस्थित मेंटेन होईल यासाठी आपण काय म्हटलं होतं, म्हणजे अर्ली पोझिशन आपण घेतली असते. जर सपोज ट्रॅपिंग इथं व्हायचे तर हा आपला एसएल जाणार नाही. त्यामुळे अग्रेसिव्ह एंट्री कधी म्हणजे हे रिस्की एंट्री असते. ओके, जे तुम्ही एक्सपिरियन्स्ड ट्रेडर आहेत त्यांना ज्या वेळेला हे समजेल की मी अग्रेसिव्ह ट्रेडर का म्हणतोय, अग्रेसिव्ह ट्रेड का म्हणतोय. बघा प्राइसनं काय केलं, थोडस वेट केलं, म्हणजे प्राइस गॅपअप ओपन झाले. गॅपअप होऊन काय झालं, एक वीक डाऊन साईडला टाकली. बघा 5 मिनिटाचं स्ट्रक्चर बघा की सायकोलॉजी कशी आहे मार्केटची. बघा 5 मिनिटाचं स्ट्रक्चर बघा, एक कॅन्डल बनली, बरं ठीक आहे बनली. त्यानंतर बघा इथं लो जो आहे त्या लोच्या खाली क्लोजिंग झाले का नाही, म्हणजे काइंड ऑफ इथं बाईंग 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 होते. आणि ही जी एक कॅन्डल बनली, नेक्स्ट कॅन्डल मध्ये पण एवढी वीक आहे. आणि ही ऑलरेडी मार्केट कशा आपल्या ट्रेंड लाईनच्या वरती, मार्केट वरती. आणि काय इथं जस्ट एक मार्केट सपोर्ट 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 बनवला, आणि एकदम लोअर टाइम फ्रेमला ही ट्रेंड लाईन बनली होती. ज्यांनी ड्रॉ केले त्यांनी वेल अँड गुड. वन ऑफ द स्टुडंटनं खूप चांगलं गेसिंग केलं बघा. जो काय हा 5 मिनिटाचा स्पाइक आला ना, आणि प्राइस इथं इथं सस्टेन व्हायला लागली त्यावेळेस त्यांनी अँटिसिपेट केलं की मार्केटने सर बुलिश होऊ शकते का, बुलिश होऊ शकते का, ही या वेळेला त्यांनी प्रिडिक्ट केलं. खूप छान गोष्ट आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं की नाही काइंड ऑफ साइडवेज मध्ये मार्केट राहील, कारण अग्रेसिव्ह तुम्ही जाऊ नये म्हणून मी हे जस्ट तुम्हाला सेंटेन्स दिलं. परंतु बघा, म्हणजे हे अजम्पशन करणं किती चांगली गोष्ट आहे सांगा. म्हणजे या वेळेला त्यांना समजायला लागलं होतं की नाही नाही, काइंड ऑफ मार्केट अपसाइडला निघून जाऊ शकते. आणि जस्ट त्यांना हा हा पण व्ह्यू पॉइंट मी देणार होतो की नाही नाही, जो पण काय जो पण काय बुलिश, म्हणजे साइडवेज टू बुलिश या पद्धतीने पण व्ह्यू पॉइंट दिला असता तर मी म्हणतो यार बेटर झालं असतं त्यांना. परंतु ठीक आहे, त्यांनी त्यांनी जर का ट्रेड घेतला असेल तर वेल अँड गुड. ओके, बाकी बघा, बाकी अनालिसिस मध्ये तुम्हाला काही म्हणजे डिफिकल्टीच नव्हती. मी म्हटलं होतं बघा, एक शार्प बाईंग झाली असते. आणि बिलीव्ह मी, ही जर का फ्लॅट ओपनिंग झालं असतं तर कट कॉपी पेस्ट, म्हणजे मार्केट म्हणल ना सर तुम्ही बोलताय त्या पद्धतीनेच होते, त्या पद्धतीनं फ्लॅट ओपनिंग जर जर का झाली असती ना, हा नॉईज जो आहे ना, हा नॉईज सुद्धा तुमच्या म्हणजे तुमच्या समोर दिसला नसता. हा नॉईज म्हणजे हे नॉईज मध्ये प्रत्येकाला वाटायला लागलं नाही नाही, मार्केट बिरिश बनलंय, मार्केट बिरिश बनलंय. परंतु तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही ऍज अ इन्स्टिट्यूशन ऑफ मार्केट पल्सचे स्टुडंट आहे. तुम्हाला आपण काय अनालिसिस दिली की जर का या लाईनच्या वरती, ही रेजिस्टन्स लाईनच्या वरती मार्केट आहे, तर तुम्ही बुलिश काइंड ऑफ ट्रेड बनवू शकताय. आणि किती ब्युटिफुल रॅली, 119 पासून बघा ऑलमोस्ट 230 पर्यंत मार्केटला घेऊन गेले. ओके. आणि या पॉइंटला जर का बघितलं, या पॉइंटला बुक ऑल द पोझिशन्स, असं मी म्हणजे या कॅन्डल स्टिकला सांगणार होतो. ही जी काय ग्रीन कॅन्डल बनली ना, या ग्रीन कॅन्डल स्टिकला मी मेसेज करावं असं म्हटलं होतं. पण ठीक आहे म्हटलं, बघूया म्हणजे किती स्टुडंट ऑब्झर्व करतायत. आणि तुम्ही बघा, ही जी काय प्रीमियम मध्ये जो काय हा स्पाइक मारलाय ना, हे ऑब्झर्वेशन तुम्ही जर का जगला असाल तर मी ज्या पद्धतीने ठामपणे बोलतोय तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकताय. बघा, ही जी काही कॅन्डल, हा जो मूव आहे ना, हा मूव फेक आहे. हा मूव फेक आहे. हे जस्ट सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू आलाय.
ही जस्ट पुटला ड्रॅग करायचं होतं म्हणून हे मार्केट इथं वरती गेलंय. अदरवाईज या मूव्ह मध्ये एवढं पोटेन्शियल नाही, एवढी पॉवर नाही जेवढी या कॅन्डलस्टिक मध्ये आणि या कॅन्डलस्टिक मध्ये. म्हणजे प्रीमियमच्या चार्ट वरती तुम्हाला हे दिसेल की नाही नाही का असं सर म्हणतायत. ओके, बघूया आपण प्रीमियमचा चार्ट कशा पद्धतीनं बनलाय. फर्स्ट ऑफ ऑल बघा, हा जो काही स्पाइक मारलाय ना, हा स्पाइक, येस, एक ग्रीन कॅन्डल आणि त्यानंतर रेड कॅन्डल. बघा बघा, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल आहे. याच्यामध्ये मार्केट तर वरती गेलंय, परंतु इथं प्रीमियमचा चार्ट गेलाय का बघा, क्लोजिंग बेसिस वरती. म्हणजे तिथंच आहे. म्हणजे म्हणजे लास्टला कोणीतरी याच्यावरती सेलअप मारलाय. म्हणजे ही जी काही प्रीमियम आहे 200ची प्रीमियम, याच्यावरती कोणीतरी म्हणजे काय इन्स्टिट्यूशन याच्यावरती सेलअप मारलाय. आणि हे जे काही मूव आलेत ना, हे मूव स्लगिश मूव आहेत बघा. स्लगिश मूव बघा 15 मिनिटला आहे का या मूव मध्ये पोटेन्शियल? कुठे डिमांड झोन बनवून प्राइस गेले की काय गेले? अजिबात नाही. कोणत्याही टाइम फ्रेमला तुम्ही उचलून बघा, सगळे मूव टेस्टेड आहेत. काइंड ऑफ हा जी रॅली बेस रॅली, ही रॅलीची एकदम वरतीपर्यंत वीक आहे आणि ती वीक टू वीक टेस्टेड झाला. हा प्रीमियमचा चार्ट टेस्टेड आहे. हा ठीक आहे, इंडेक्सचा चार्ट नाही. म्हणजे काय, इथं अलर्ट राहायचं, अलर्ट. हा जो काय मूव आलाय ना, की 200ची प्रीमियम उद्या झिरो होऊ शकते. हा कधी कधी हा चार्ट बुलिश होऊ शकतोय. एक ही लेवल ड्रॉ केली आहे बघा, ही लेवल याच्यावरती थोडस म्हणजे बुलिश चार्ट बनेल. परंतु कन्फर्मेशन बुलिश कधी होईल? कन्फर्मेशन बुलिश ही जो काही एक स्पाइक मारलाय ना 90 पर्यंतचा, हा जो स्पाइक आहे ना प्रीमियमचा चार्टचा, हा 90 पर्यंतचा प्रीमियमचा चार्ट एक वेळ स्पाइक मारून या असे खाली यायला पाहिजे आणि तुरंत पुन्हा जर मार्केट याच्यावरती निघतंय लगेच, तर मग हा चार्ट एक बुलिश काइंड ऑफ आपण बघू शकतोय. अदरवाईज ही 200 पशीच मार्केट एक्सपायरी होण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे. कारण बघा, ही 18 तारीख, 20 तारीख, 22 तारीख, म्हणजे हा जो काय संपूर्ण सेलअप बसलाय, हा संपूर्ण सेलअप बसलाय, तो अनबाइंडिंग होईल की नाही? कधी डिपेंड आहे? ज्या वेळेस इंडेक्स इंडेक्स इथं 75 म्हणजे इंडेक्स 250च्या वरची जायला पाहिजे. ही 75 म्हणजे काय? का मी इंडेक्स 250च्या वरती जायला पाहिजे म्हटलं? कारण याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू त्यावेळेला काय होईल, ज्या वेळेला हा 250च्या वरती जाईल, त्यावेळेला या प्रीमियमचं स्वतःचं अस्तित्व 50 असेल आणि सपोज दॅट टाइम डिके वगैरे 10 ते 15 पॉईंट, 25 पॉईंट असं असेल, म्हणजे 250 ते 260च्या लेवल पर्यंत हा जोपर्यंत इंडेक्सचा चार्ट जाणार नाही, तोपर्यंत याच्यामध्ये अनवाइंडिंग होणार नाही. हा जो प्रीमियमचा चार्ट आहे ना, याच्यामध्ये अनवाइंडिंग होणार नाही. आणि एकदा का इथं अनवाइंडिंग ट्रिगर झाली, सपोज दॅट यांनी एसएल घ्यायला सुरुवात केली, तर सगळे ऍट द मनीचे कॉल सेलर आहेत ना, हे पळून जातील. आणि उद्या आहे एक्सपायरी, बरोबर आहे, उद्या आहे एक्सपायरी. जर का हा अनवाइंडिंग व्हायला चालू झाली, तर जो काय आज ही म्हणजे नॉर्मल बाईंग व्हायला चालू झाली ना, ती एकदम शार्प अपमूव्ह मध्ये कन्व्हर्जन होण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे. ओके, त्यामुळे थोडस लक्ष ठेवा त्याच्यावरती, की बाबा हा प्रीमियमचा चार्ट आहे, हा प्रीमियमचा चार्ट बुलिश होतोय का? की फर्दर पीईचा चार्ट इथं लावून बघूया, की पीईचा, येस, हा समजला सगळ्यांना. याच्यावरती थोडस ऍट द मनीचा पण चार्ट तुम्हाला दाखवतो, म्हणजे कशा पद्धतीनं इन द मनीचा वगैरे चार्ट. येस, हा बघा चार्ट, म्हणजे हा तर बुलिश झालाय, परंतु हा इन द मनीचा चार्ट आहे. आणि सगळ्यात जास्त इन्स्टिट्यूशन सेलअप कशावरती मारते? तर ऍट द मनी वरती इन्स्टिट्यूशन मोस्टली सेलअप मारत असते. ओके, हा तर चार्ट बुलिश आहे, परंतु या चार्टला स्ट्रगल कुठं करायला लागेल, म्हणजे त्यावेळेला बघूया. त्यावेळेला हा चार्ट या एक झोन मध्ये, म्हणजे हा एक सपोर्ट बिकम रेजिस्टन्सचा जो पॉइंट आहे ना, हा जो सपोर्ट बिकम रेजिस्टन्सचा पॉइंट आहे ना, हा जो प्रिव्हियस पहिल्या सपोर्टचं काम करत होता, पुन्हा ऍज अ रिजेक्शनचं, म्हणजे हा एक रेजिस्टन्सचं काम करू शकतोय हा या वेळेला चार्ट. म्हणजे 40 आणि 40 80 म्हणजे 40 पॉईंटचा इथं बफर आहे, बरोबर का नाही? 40 पॉईंट बफर म्हणजे इंडेक्स ऑलमोस्ट किती पॉईंट जाईल? ऑलमोस्ट 60 पॉईंट तर त्याला ट्रॅव्हल करावं लागेल. त्यावेळेस हा चार्ट थोडा 40 पॉईंट जाईल. बघा, मी काय ऑप्शनच्या बॅचला, त्यामुळे मी फास्ट बोलत असतोय, की काय काय मी बोलतोय ते समजायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे हा इन द मनीचा चार्ट आहे. किती पॉईंट इन द मनीचा चार्ट आहे? ऑलमोस्ट 100 पॉईंट इन द मनीचा चार्ट आहे.
मग ऑलमोस्ट 100 पॉईंट इन द मनीचा जरी चार्ट असेल तर याचा डेल्टा किती असणार? 0.7च्या नियर असू शकतोय, 0.7 to 0.6च्या नियर सपोज दॅट याचा डेल्टा असू शकतोय. मग ज्या वेळेस इंडेक्स 60 पॉईंट अप मारेल त्यावेळेस ही प्रीमियम कुठं तर 40 पॉईंट 50 पॉईंट अप मारू शकते. म्हणजे 60-70 पॉईंटचा अप याच्यामध्ये मारल्यावरती म्हणजे दोन्हीकडून लेवल्स कोणती येते? ही सपोर्ट बिकम रेजिस्टन्सची लेवल येते आणि त्या प्रीमियमच्या चार्टचा ऍट द मनीचा जो काही चार्ट आहे म्हणजे 200चा मी चार्ट तुम्हाला दाखवला होता ना, त्यामध्ये एक रेजिस्टन्स लेवल ब्रेकआउट होते. म्हणजे जर काही याच्या पण वरती हा हा जो इन द मनीचा चार्ट आहे हा 174 पण क्रॉसिंग करून गेला तर याला अडवायला कोण आहे सांगा? सीधा हा ही लेवल निघते. म्हणजे 280 पर्यंत हा इथून अनबाइंडिंग होऊ शकतोय. म्हणजे हे सगळे एसएल घेणार, याच्यावरती कोण नाही आता लक्षात ठेवा. म्हणजे हा जो काय आहे ना हा इन्स्टिट्यूशन 2500चा सेलअप कोणी मारणार नाही. सेलअप कशावरती मारणार? तर 25-200 वरती सेलअप मारणार, 25-200 वरती. त्यामुळे तो चार्ट महत्वाचा आहे आपल्याला. ओके, ही जस्ट तुम्हाला ऍडिशनल कन्फर्मेशन साठी तुम्हाला सांगितलं. म्हणजे याच्यावरती कोणती लेवल येते? तर ही 180 ची लेवल येते आणि तो पण ऑलमोस्ट हा 260-270च्या लेवलला ज्या वेळेला हा प्रीमियमचा चार्ट जाईल, इंडेक्सचा चार्ट जाईल, त्यावेळेस तिथं ही लेवल सेलअपला जाऊ शकते. मग इथं बघूया कोणती लेवल आहे, त्या पद्धतीनं कोणती आहे का लेवल. सपोज दॅट हा रेंगाळत आला म्हणजे ही ओपनिंग प्राइस पाशी जवळजवळ चार्ट हा आला 282 ची लेवल आहे ना, हा ओपनिंग असेल याची. नाही, ऍक्च्युअल ओपनिंग तिथं झाले आणि प्री ओपनिंग या ठिकाणी. काय हरकत नाही, काय हरकत नाही. म्हणजे याची बघा ही ओपनिंग खूप ऍक्च्युअल ओपनिंग सगळ्यात महत्वाची असते कंपॅरेटिव्हली जिथं प्री ओपनिंग आहे त्याच्यापेक्षा. आणि ही कोणती ऍक्च्युअल ओपनिंग आहे. तर ऍक्च्युअल ओपनिंग पशी या पद्धतीनं हा 280च्या लेवल पशी एक ट्रॅपिंग लेवल आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना काय वाटेल की नाही ही जी काय आज प्रिव्हियस लेटेस्ट जो काय स्विंग दिसतोय ती 250च्या नियर आहे. म्हणजे 250 ते 280च्या लेवलच्या नियर आपण एक शॉर्टची अपॉर्च्युनिटी एक वेळ रिस्की ट्रेडर म्हणतो मी, रिस्की ट्रेडर ही अपॉर्च्युनिटी तुम्ही एक शोधू शकताय मार्केटमध्ये. 253 ते 280च्या लेवल मध्ये वरती कधी मार्केट दिसलं, सपोज दॅट फर्स्ट हाफ मध्ये मार्केट इथं दिसलं तर एक सेलअप मार्केटमध्ये एक ड्यू आहे की तो ड्यू सेलअप येईल आणि नंतर मग फर्दर जर का मार्केट चार्ट वगैरे बुलिश झाला तर त्या पद्धतीनं आपण बुलिश ट्रेड घेऊ शकतोय. ओके, यस. एक तुम्हाला लेवल समजली की मार्केटमध्ये कोणत्या लेवलला आपण शॉर्टची अपॉर्च्युनिटी बघू शकतोय. ओके, नेक्स्ट लेवल आपण बघूया की नाही मार्केट वरती नाही गेलं आणि डाऊन साइडला यायला सुरुवात झाली तर कोणती लेवल आपण पाहू शकतोय सर. ओके, त्याला त्यावेळेस आपण झोन्स बघूया की कोणते झोन्स टेस्टेड आहेत. यस, काइंड ऑफ पायऱ्या पायऱ्या बनवत मार्केट गेले. बघा या लेवलला पण म्हणजे टाइम वाईज करेक्शन देत मार्केट गेले. थोडस डाऊन साइडला काय आहे, मार्केट फॉल्ट करतील असं एक्सपेक्टेशन आहे. येस, मार्केटला बघा बेरिश म्हणायचं असेल तर खूप खाली यावं लागेल आणि तेवढ्या खाली येऊन नंतर पुन्हा ट्रेड बनायचं ओके पॉसिबिलिटी आहे, काय हरकत नाही. तर त्याच्या खाली पण डाऊन साइडला एक सपोर्ट आहेत. थोडस म्हणजे डाऊन साइडला काय खूप काही जास्त बघत दिसत नाही बघा. म्हणजे डाऊन साइडला इकडून जर का खाली अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर ती काही एवढी छान नाही कारण मल्टिपल ट्रेंड लाईन्स यायला लागलेत मार्केटमध्ये. डाऊन साइडनं मल्टिपल ट्रेंड लाईन्स येत आहेत, त्या ट्रेंड लाईन्स वरून कुठूनही मार्केटमध्ये बाउन्स येऊ शकतोय. म्हणजे कुठूनही इन सेन्स काय की मार्केटला बघा या लेवलला पण इथे एक सपोर्ट आहे ट्रेंड लाईनचा, या लेवलला पण इथे सपोर्ट आहे.
तर डाऊन साईडला थोडस उद्यासाठी अवॉइडिंग केलं तर काय हरकत नाही. एक अपॉर्च्युनिटी हीच दिसते 250 ते 280च्या लेवलवरून. अदरवाईज काय खूप काय अपॉर्च्युनिटी आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाहीये. ओके, येस, 140 पाशी एक स्ट्रॉंग सपोर्ट 140 ला मार्केटच्या. ओके, काइंड ऑफ रॅली बेस रॅली पण स्ट्रक्चर बनलंय, त्याचं अचिव्हमेंट पण आहे. म्हणजे झोनचं उद्या ओके 140 वगैरे लेवल डाऊन साईडला नाही ब्रेक होणार. 150चे वगैरे खूप शॉर्ट बिंदास्त एक्सपायरीला बऱ्यापैकी करू शकतो आपण. जर का सेकंड हाफ मध्येच मूव आला तर म्हणजे खूप काय गोंधळ झाला ग्लोबली तरच मार्केट थोडं फॉल होईल. अदरवाईज फॉल व्हायला खूप कमी चान्सेस आहेत. ओके, वन डेच्या वरती पण बघा प्राइस काइंडली एवढे गॅपअप मार्केटला केले आणि त्यानंतर पुन्हा अपसाइडला मार्केटनं होल्ड केलंय. त्यामुळं थोडस ही पण एकदम रिस्की ट्रेड आहे. तरी पण तुम्ही तिथे एक वेळेस एक्झिक्युशन करू शकतो, कारण प्रीमियमच्या चार्टला वगैरे आपल्याला काय आहे तिथे एक रेजिस्टन्स आहे. म्हणून ती एक वेळेस एक ट्राय, फक्त एक ट्राय करा. अदरवाईज ती पण 50% क्वांटिटीनं, कारण बुलिश मार्केटमध्ये आपण शॉर्टचा अपॉर्च्युनिटी बघतोय. अदरवाईज इंट्राडे मध्ये तुम्हाला जर का 1 मिनिटाला वगैरे कोणतं जे पण काय स्विंग बनताय डाऊन साईडचे तर ते तुम्ही कॅप्चर करू शकताय. लॉंग साईडचे स्कॅल्प मारत जाऊ शकताय. ठीक आहे. मार्केट जर का गॅपडाऊन ओपन झालं, सपोज गॅपडाऊन ओपन झालं तर लॉंगची ट्रेड अपॉर्च्युनिटी तुम्ही बघा. आणि मार्केट जर का सपोज गॅपअप झालं म्हणजे या रेंज मध्ये ओपन झालं तर मात्र लॉंगची अपॉर्च्युनिटी शोधू नका. जसं की आज 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 बघा काय झालंय, आज मार्केट गॅपअप ओपन झालं, डाऊन साईडला आलं आणि पुन्हा दिवसभर म्हणजे अपसाईडला गेलं. म्हणजे अशी प्रोबॅबिलिटी ज्या वेळेला एन पॅटर्न घडेल मार्केटमध्ये त्या वेळेलाच बघा. म्हणजे इथं कसं एन पॅटर्न घडला ना, तसं जर का मार्केटमध्ये उद्या पण झालं म्हणजे उद्या व्हायची पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणजे आज ज्या पद्धतीनं मार्केट फर्स्ट ऑफ ऑल फॉल झालं नंतर अप झालं, तसं उद्या पण गॅपअप होणार, फॉल येणार आणि अप जाणार असं मार्केट जनरली करत नाही. कारण आज एक हॅबिट झाली ना ट्रेडरला की नाही बाबा आज या पद्धतीनं घडलंय तर उद्या त्या पद्धतीनं घडेल. तर तशी प्रोबॅबिलिटी मार्केट थोडं कमी करते. आणि उद्या इथं प्रीमियमच्या चार्टला वगैरे थोडेसे रेजिस्टन्स स्ट्रॉंग बनलेत. तर इथं ड्युरिंग द डे मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेंड लाईन बनते किंवा प्रीमियमच्या चार्ट मध्ये कोणता चार्ट बुलिश झालाय, कोणता चार्ट बिरिश झालाय, याच्यावरती थोडस फोकस करा आणि मग आपण ट्रेडिंग करूया. ओके, एक वेळेस पुढच्या चार्ट वरची सायकोलॉजी काय बनते ते तुम्हाला एकदा समजून सांगतो. ओके, कॉलचे तर चार्टची सांगितली, परंतु पुढच्या चार्ट मध्ये कशा पद्धतीने सायकोलॉजी बनते ते आपण पाहूया. ओके, हा तर पूर्ण चार्ट बेरिश बनलाय बघा. पूर्ण चार्ट एकदम बेरिश बनलाय. म्हणजे हा चार्ट बुलिश व्हायला खूप कमी स्कोप आहे, खूप कमी स्कोप आहे. लगेच चार्ट मध्ये हा बुलिश होण्यासारखे लेवल्सच नाहीयेत. म्हणजे ऑलमोस्ट इथून जरी काय मार्केट गॅप म्हणजे हे जर सपोज गॅप डाऊन झालं तरी पुन्हा सेल बसणार. त्यामुळं हा पुढचा चार्ट एवढा अग्रेसिव्हली खूप काही छान नाहीये इकडं. ठीक आहे. अजून जर का गॅप डाऊन झालं मार्केट तर एक ती पण रिस्की ट्रेडची अपॉर्च्युनिटी आहे. अदरवाईज पुढच्या चार्ट मध्ये बघा कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलअप बसलाय आणि ते पण टाइम वाईज करेक्शन सेलअप, टाइम वाईज करेक्शन सेलअप. म्हणजे प्राइस मध्ये खूप खूप हेवी क्वांटिटीनं पुट सेलिंग झाले. ओके, त्यामुळे थोडस लक्ष ठेवा. ओके, बघा हा पण चार्ट एकदम बेरिश बनलाय. इन द मनीचा पण चार्ट आहे ना बेरिश बनलाय. ओके, एक रिस्की अपॉर्च्युनिटी जी काही लेवलला सांगितले या लेवल्स पासून पहा. अदरवाईज म्हणजे काय नाही, अपॉर्च्युनिटी नाही. कॉल साईडचेच अपॉर्च्युनिटी बनतायत तर त्याच थोड्याशा ग्रॅप करायचा प्रयत्न करा. म्हणजे ही लेवल्स अपसाईडला ब्रेक झाली किंवा ही लेवल्स सपोज दॅट इथं नाही आली, फ्लॅट म्हणजे गॅपअप ओपन नाही झालं आणि ड्युरिंग द या रेंज मध्ये मार्केट ओपन झालंय तर इथून थोडे छोटे छोटे स्कॅल्प करत अपसाईडला घेऊन जाऊ शकताय. ओके, थँक्यू.